विकेट हो स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती केलाय फलंदाजानं, परंतु अपयशी ठरला। चांगला चेंडू पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता आणि ज्या उंचीसाठी फलंदाज पंकज खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त झाली नव्हती। इथे चेंडू आलाय डॉट। 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर लिमिटेड ओव्हरमध्ये नेहमी फलंदाज आक्रमण करत असतात आणि याही स्पर्धेमध्ये आतापर्यंत फलंदाजानं अधिराज्य गाजवलाय, कारण फलंदाजाच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मॅचमध्ये आलेल्या आहेत, या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत। मागील मॅचमध्ये देखील करण पाटीलच्या बॅटमधून अक्षरशः धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। अहमद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हो, यावेळी शरीराचा वेध घेतलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय आणि पंच अगदी चर्चा करतील। भरपूर मोठी अपील केलेली आहे पंचांकडे, कारण भरपूर वेगाने चेंडू टाकला होता, शरीराचा वेध घेतला आणि अगदी चेंडू बॅटला स्पर्श झाला आहे की नाही अगदी आमचे पंच चर्चा करतील आणि लवकरच निर्णय देखील आपल्यापर्यंत पाहायला मिळेल। परंतु अहमदचं कौतुक करावं लागेल, सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती फलंदाज पंकज माईला त्यांनी शांत ठेवलाय। अगदी व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं आणि इथे जर पाहिलं ना, भरपूर मोठा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर नक्कीच आपल्यापर्यंत येईल। डॉट बॉल असेल, फेअर डिलिव्हरी, खरं तर शरीराचा वेध घेतला होता, नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून। खरं तर भरपूर मोठी अपील केली होती आणि अपीलमध्ये विश्वास देखील होता, आत्मविश्वास देखील होता, परंतु चेंडू बॅटला स्पर्श झाला नव्हता। दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता अहमदनं। चांगली गोलंदाजी करतायत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक डॉट चेंडू फार महत्त्वाचा असतो। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट हो, यावेळेस पंकजच्या बॅटमधून मोठा धमाका, बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार। ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, आखूड टप्प्यात चेंडू होता, थोडेसे बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला पुल केलाय। पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय पंकज माईच्या बॅटमधून। खरं तर दबाव होता फलंदाजावरती, सुरुवातीचे 2 चेंडू तो डॉट खेळला होता आणि इथून मोठा फटका येणं फार गरजेचं होतं आणि तेच कार्य मैदानावरती पंकज मालीनं केलाय। कमालीचा पुलचा फटका त्याच्या बॅटमधून आलाय, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिलं ना, तर लेंथ अगदी पुढे ठेवली होती, अर्ध्या विकेटवरती हा चेंडू ठेवलाय आणि कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय फलंदाज पंकज माईनं। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती। गोलंदाज पुन्हा एकदा अहमद बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो, फुलटॉस चेंडू यावेळेस पहिला तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळत फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत, परंतु झेल पकडू शकत नाही, या सिंगल मिळते। संधी निर्माण झाली होती, खरं तर प्रयत्न देखील केला होता, व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते। पंकज अगदी स्वतःवरती निराश आहेत, कारण याही चेंडूवरती जर पाहिलं तर मोठा फटका खेळू शकले असते, परंतु टेलिकास्ट पहा काय जबरदस्त। UCN लाईव्ह वरती तुम्ही पाहताय, ॲक्शन रिप्लेमध्ये चांगला प्रयत्न केला होता, एफर्ट्स लावला होता, अगदी छातीचा कोट केला होता फिल्डरनं, परंतु झेल पकडू शकले नव्हते। इथे 1 धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। 7 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। अहमद पुन्हा एकदा हो, यावेळेस देखील जर पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, बॅटची वरची कड लागली, अगदी जर पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, खेळायचा होता ऑन साईडला, ऑकवर्ड पोझिशनमध्ये हा स्ट्रोक ऑफर केला होता आणि तिथे जर पाहिलं तर सिंगल मिळते बॅटरला। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती। 8 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता, जबरदस्त आयोजन नियोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले या संघाच्या माध्यमातून। खरं तर हे क्रीडांगण आहे ना, या क्रीडांगणाला बनून आतापर्यंत 3 वर्ष झालेले आहेत आणि या मैदानावरती पहिल्यांदाच एक मोठी रजनी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं आयोजन त्रिमूर्ती ग्रुप नागले या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। खरोखरच कौतुक करावं लागेल या ग्रुपचं, कारण रजनी क्रीडा स्पर्धा आयोजित करणं अगदी कठीण काम असतं, परंतु सोपं करून दाखवलंय हो। यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही, अलॉंग द काप चेंडू ट्रॅव्हल होतं डीपमध्ये, फिल्डर आहे, चेंडूची फेकी खराब राहिली, परंतु सिंगलच मिळेल। या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे
9 या आकड्यावरती 9 धावा पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहताय। खरं तर अहमदचं कौतुक करावं लागेल, जरूर त्याच्या विरोधात षटकार आलाय, परंतु फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून त्यांनी रोखलं होतं। कारण पंकजच्या विरोधात सुरुवातीला डॉट चेंडू आणि तदनंतर षटकार, आणि या मॅचमध्ये अगदी अहमदचं षटक देखील चांगलं पाहायला मिळतंय। डीजे भाई उतन संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। डीजे भाई उतन संघाचा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे। पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिली तर बिन बाद 9 धावा तुम्ही धावफलकावरती पाहता। या मॅच मध्ये आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय धनेश्वर भोईर साहेब, नागेशजी भोईर साहेब या स्पर्धेसाठी दाखल झाले होते, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। खरं तर आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी आपण खर्च केला, त्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून आपला खूप खूप आभार। अगदी तुम्ही आपल्या टेलिव्हिजन सेटवरती पाहू शकता। आज जर पाहिलं तर मितांश गणेश पाटील यांचा वाढदिवस, दुसरा वाढदिवस, आणि त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। युसेन लाईव्ह वरती तुम्ही पाहू शकता। आज 6 मार्च आणि मितांश गणेश पाटील यांचा वाढदिवस। खरं तर एक गणेश पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि या स्पर्धेमध्ये मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि त्यांच्याच आज सुपुत्राचा अगदी वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया मॅचच्या दिशेने। षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुनील आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय पंकज माई। या फलंदाजाला गोलंदाज तयार ओव्हर द विकेट। यावेळेस आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय। वेट फॉर द अंपायर सिग्नल, काय घडलंय, आणि इथे षटकार, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 7 धावांसाठी सिक्सर येतोय। अगदी जर पाहिलं तर आखूड टप्प्याला चेंडू होता आणि हापाम फुल करत असताना, हापाम जॅक करत असताना चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे। सुरेख फटका फलंदाज पंकज माईच्या बॅटमधून येतोय षटकारासाठी। कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केला, हाफाम पूलचा फटका तुम्ही पाहिला पंकज माईच्या बॅटमधून, आणि खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि आतापर्यंत 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत। तब्बल 14 धावांवरती तो खेळतो या मॅचमध्ये। संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। चांगला पलटवार केला, कारण सुरुवातीला जर पाहिलं तर फलंदाजांवरती दबाव निर्माण केला होता। सुरुवातीची चेंडू डॉट खेळले होते, परंतु तदनंतर 2 मोठे फटके पंकजच्या बॅटमधून आणि तो चांगलाच सेट झालाय। त्याचे आय सेट देखील चांगले पाहायला मिळतात, कारण त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या पद्धतीने येत आहेत। चांगली बॅटिंग करतोय गोलंदाज सुनील। दबाव असेल कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात आक्रमण केलं या मॅचमध्ये। गोलंदाज तयार। यावेळेस स्विचचा फटका, वाह वाह वाह, सुरेख फटका फलंदाज पंकज माईच्या बॅटमधून। काय फटका पाहायला मिळतोय, सुरेख फटका, स्विचचा फटका। अगदी जर पाहिलं तर या फटक्यासाठी तयारच होते। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, कमालीचा स्ट्रोक ऑफर केलाय आणि अगदी चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे। सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये पंकज माईच्या बॅटमधून आलाय। अफलातून बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती। तर समीरजी ठाकरे जे नागले येथून बिलॉंग करतायत त्यांना विनंती करतोय आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। समीरजी ठाकरे जे नागले येथून बिलॉंग करतायत त्यांना विनंती करतोय आपण प्लीज आयोजकांशी संपर्क साधा। काय जबरदस्त बॅटिंग करतायत या षटकामध्ये। सलग 2 चेंडूवरती 2 षटकार पंकज माईच्या बॅटमधून सुनीलच्या विरोधात आक्रमण इथे पाहायला मिळते। सुनीलवरती देखील दबाव जाणवतो या मॅचमध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर कमी धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अहमदनं, परंतु या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पंकज माईच्या बॅटमधून तुम्ही पाहताय। गोलंदाज तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। यावेळेस फुलटॉस चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालेला नाहीये, परंतु चेंडू गॅप मध्ये बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का प्रयत्न करतायत, परंतु बॉल थांबत नाही। बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4-4-4 चौकार। इथे जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे भीमरसाठी, पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे। कारण शरीरात अगदी जर पाहिलं तर शरीरभेदी चेंडू आहे की नाही अगदी पाहिलं जाईल, कारण फुलटॉस चेंडू होता। मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता फलंदाज पंकज माईनं, परंतु एलिव्हेशन मिळालं नव्हतं। अलॉंग द कापाय चेंडू ट्रॅव्हल झाला होता लॉंग लेग रिजन मध्ये, सरळ 4 धावांसाठी।
आणि इथून जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आमचे पंच पाहणी करतील. त्रिमूर्ती ग्रुप नागलेचं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. TR ट्रॉफी 2025 तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जर पाहिली तर क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि जबरदस्त असं आकर्षण या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. लाजवाब आयोजन TR स्पोर्ट्स नागले संघाच्या माध्यमातून. आणि हा चेंडू आहे नो बॉल. म्हणजेच काय, पुढचा चेंडू फ्रीट असेल. सुनीलवरती प्रचंड दबाव आहे या मॅचमध्ये, कारण त्याच्या विरोधात धावा येतात. याही चेंडूवरती चौकार आलाय आणि इथून त्याला कमबॅक करावा लागेल, कारण धावा खोऱ्याने येतात या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर संघामध्ये प्रमुख गोलंदाज नाही आहे आणि इथून जर पाहिलं तर सुनील याच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी होत नाही आहे, परंतु त्याला कमबॅक करावं लागेल. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये त्याने देखील आपलं गुणकौशल्य, आपलं नैपुण्य दाखवलंय. अशा दाटणीचा तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याला येतोय जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज सुनील. फ्रीटचा चेंडू असेल स्ट्रायकिंग एंड वरती. पंकज माईला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. हो, यावेळेस देखील फुल टच चेंडू होता. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. शॉट फाईन लेगला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळते. खरं तर याही चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले असते पंकज माई, परंतु स्वतःवरती निराश असतील, कारण त्यांच्या बॅटमधून खोऱ्याने धावा या मॅचमध्ये येतात. अगदी त्यांची निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसली, परंतु याही चेंडूवरती एक धाव पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 27 धावा या मॅचमध्ये. धावांचं रन मशीन पंकज माई मैदानावरती तुम्ही पाहताय. त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येतात. जबरदस्त बॅटिंग त्यांनी आतापर्यंत या मॅचमध्ये दाखवली आहे. खरं तर प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात तो आक्रमण करतोय. 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याशा आकाराचा दिसणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागला या मॅचमध्ये. लाजवाब बॅटिंग पंकज माईच्या बॅटमधून तुम्ही आतापर्यंत पाहिली या मॅचमध्ये. हो, यावेळेस पाहिलं तर सुंदर फटका कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले गॅपमध्ये आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर सर्कलला भेदणारा बॉल सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार फटका फलंदाज जितू माईच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. काय जबरदस्त स्ट्रोक तुम्ही पाहताय. कव्हर क्षेत्रामध्ये केवळ चेंडूला ढकललं, गॅपला भेदणारा हा चेंडू होता आणि तिथे जर पाहिलं तर फिल्डर नव्हते, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे दणदण करत गेलाय. 4 धावांसाठी कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय जितू माईच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. जबरदस्त पलटवार केलाय. आतापर्यंत या षटकामध्ये 22 धावा सुनीलने खर्च केल्यात आणि त्याला देखील कमबॅक करावं लागेल. यानंतर होणारा सामना सानवी इंटरप्राइजेस गोडदेव आणि त्यांच्या विरोधात प्रवेश 11 गावदेवी वडगर. दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचं टॉस करण्यासाठी. हो, यावेळेस पहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु दिशाईन चेंडू. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. अगदी जर पाहिलं तर ड्रायव्हिंग सीटवरती या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. या मॅचच्या पूर्वार्धामध्ये जय ब्राह्मणदेव भाटाले संघ भिवंडी परिसरातून बिलॉंग करतोय आणि आतापर्यंत या मॅचमध्ये कमालीचा खेळ दाखवलाय. हो, यावेळेस पाहिलं तर पुलटा चेंडू होता, बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटचा टॉपेज लागलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जाते डीप वरून. क्षेत्ररक्षक पुढे आलेत, फक्त सिंगल मिळेल. फिल्डिंग चांगली केल्या यावेळेस फिल्डरनं आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 33 धावांची अभेद्य भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळते. पंकज माई आणि जितू माई या दोन फलंदाजांमध्ये कमालीची भागीदारी पाहायला मिळते. खरं तर पहिल्या षटकामध्ये सुरुवातीच्या चेंडूवरती भरपूर मोठा संघर्ष दोन्ही फलंदाजांनी केला, परंतु तदनंतर काय पलटवार केला. अफलातून बॅटिंग, कारण सुनीलच्या विरोधात खोऱ्याने धावा या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पंकजच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. लॉंग ऑनला फटका सजवलाय, फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. इथे कॅच कंप्लीट. पहिला धक्का या मॅच मध्ये जय ब्राह्मणदेव भाटाले या टीमला बसतोय. फलंदाज बाद.
जमाई याला तुम्ही पाहताय अगदी टीव्ही स्क्रीनवरती काय जबरदस्त बॅटिंग केली. तब्बल 25 धावा त्याच्या बॅटमधून 9 चेंडूचा त्याने 10 चेंडूचा त्याने सामना केला आणि 25 धावा. पंकज माईच्या बॅटमधून इथे जर पाहिलं तर लॉंग ऑनला बिग हिट केला होता, मोठा फटका खेळले होते. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स अगदी कव्हर करता आलं नव्हतं आणि लॉंग ऑनला कमालीचा झेल टिपला. अखेर या मॅचमध्ये सुनीलला विकेट मिळाली, परंतु त्याने भरपूर जास्त धावा खर्च केल्या. तब्बल 24 धावा या मॅचमध्ये सुनीलनं खर्च केल्या, परंतु पंकज माईची महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. येणाऱ्या 2 षटकामध्ये या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. जितू पॅकर्स नवघर संघ या संघामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत भरपूर मोठे फलंदाज खेळाडू आपण खेळताना पाहिलेत. अक्षय सोनी यांना देखील तुम्ही पाहताय. खरं तर आज उदय पाटील दिसत नाही या संघामध्ये. उदय पाटील संघामध्ये दिसत नाहीये, आदित्य शेट्टी देखील दिसत नाहीये आणि खरं तर युवा खेळाडूंना या संघामध्ये स्थान दिल्या आणि आतापर्यंत गोलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवता आलेली नाही. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रयाग माली मैदानावरती दाखल झाल्या, परंतु पंकज माईचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त बॅटिंग केली. संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता आणि अगदी आपल्या संघाला त्यांनी आधार दिला, अनुकूलता त्यांनी संघाला दिली. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर सलामीला तो आला होता, कारण अहमद एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे आणि त्याच्या विरोधात त्यांनी संघर्ष देखील केला आणि तिथून जर पाहिलं तर आपल्या संघाला त्यांनी अनुकूलता मिळवून दिलेली आहे आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. संदीप बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय फलंदाज जितू माईला. त्याच्या बॅटमधून देखील या मॅचमध्ये एक चौकार आलाय, तो देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात नव्हते, जरूर शपर क्रॉस झाले होते, परंतु लाईन चांगली होती, लेन देखील चांगली होती. अगदी अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजाला रीड करून चेंडू डिलिव्हर करावा लागेल आणि अगदी तसंच काही कार्य या मॅचमध्ये संदीपनं अगदी पहिल्या चेंडूवरती केलं या षटकामध्ये. हो, यावेळेस मोठा फटका ऑन साइडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे तिथे, परंतु फिल्डरला भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार फटका जितू माईच्या बॅटमधून येतोय. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. मिड विकेटला फिल्डर आले होते, परंतु सर्कलला भेदणारा चेंडू होता, गॅपमध्ये खेळले होते. अगदी सुईमधून धागा काढावा अगदी तसाच काही हा चेंडू गॅपमधून काढलाय फलंदाज जितू माईनं. अगदी 4 धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. हो, कमी गतीने हा चेंडू टाकलाय, गतीमध्ये परिवर्तन केलं, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल जातोय. सलगचा दुसरा चौकार जितूच्या बॅटमधून येतोय. यानंतर होणारा सामना साईनाथ अर्नाला आणि वीर बजरंग कारेवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे टॉस करण्यासाठी. पहिल्या सत्राचा खेळ संपण्या अगोदर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर 41 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. संदीपच्या विरोधात देखील आक्रमण आतापर्यंत 3 चेंडू टाकले, त्याने देखील 8 धावा खर्च केले. जितू माई देखील आक्रमक झालेत या मॅचमध्ये. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस फटका फसला, मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला. मिड विकेटला फिल्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप. ओहो, या मॅचमध्ये या फिल्डरनं चुकी केली असंच म्हणावं लागेल, कारण संधी निर्माण झाली होती. जितूच्या बॅटमधून देखील धावा येतात, संदीपनं संधी निर्माण करून दिली होती. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. एलिव्हेशन भरपूर जास्त मिळालं होतं, परंतु डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि मिड विकेटला अगदी सहज सोपा झेल त्या ठिकाणी जर पाहिलं तर सुटला असंच म्हणावं लागेल. अगदी निराश आहे संदीप या मॅचमध्ये. त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्ट निराशा दिसते. खरं तर सुरुवातीला त्याच्या विरोधात आक्रमण आणि इथे संधी निर्माण करून दिली होती या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती संदीप ओव्हर द विकेट.
हो यावेळी समोरच्या दिशेने लॉंगॉनला फटका खेचता फिल्डर आहे, इथे मिस्टेक होणार नाही आणि इथे झेल टिपला आणि फलंदाज बाद. इथे जर पाहिलं ना तर अखेर इथे जर पाहिलं तर विकेट मिळाली आहे गोलंदाज संदीपला. खरं तर मागील चेंडूवरती देखील त्यांनी संधी निर्माण करून दिली होती आणि इथे फलंदाज बाद झालेत. जितू माली सलामीला आले होते आणि पंकज माई यांच्यासोबत चांगली भागीदारी त्यांची देखील पाहायला मिळाली आणि अखेर ते बाद झालेत. लॉंगॉनला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला या मॅचमध्ये आणि खरं तर त्यांचा तो फटका फसला. नवीन फलंदाज भावेश माई मैदानावरती दाखल होतोय. एका बाजूला जर पाहिलं तर प्रयाग माली तो मैदानावरती दाखल झालाय आणि एका बाजूला जर पाहिलं तर भावेश नुकताच मैदानावरती दाखल झाला. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 43 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाचा बाहुबली या नावाने देखील त्याला ओळखलं जातं. भावेश माई तो मैदानावरती दाखल झालाय. शक्तीचं अधिष्ठान असलेल्या हनुमंत रायाचं कायमस्वरूपी आशीर्वाद भावेश माईला लाभलाय आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण मानकोली परिसरामध्ये बाहुबली या नावाने देखील या खेळाडूला ओळखलं जातं. ओ यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्नमॅनला फिल्डर आहे तिथे परंतु त्यांना बीट करून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे निघालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. कल्पेश सापटे फॅम टीम, ज्ञानेश्वर स्मृती, साईनाथ अर्नाला संघाचा कॅप्टन आणि वीर बजरंग कारिवली संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. या ठिकाणी जर पाहिलं तर खारबाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे संचालक सन्माननीय महेंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व महेंद्र पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि साई स्पोर्ट खारबाव या संघामधून त्यांना खेळताना देखील आपण पाहिलं परंतु आयोजकांची विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. 3 षटकांचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 47 धावा म्हणजेच काय चांगल्या स्थितीमध्ये या मॅचमध्ये पाहायला मिळतोय जय ब्राह्मणदेव भाटाळे हा संघ. कारण या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर गाडी सुसाट सुटली आहे आणि खरं तर या गाडीला ब्रेक लावायचा असेल ना तर चांगला गोलंदाज शोधावा लागेल. अगदी कोण असेल तो गोलंदाज हे देखील पाहावं लागेल. जितू पॅकर्स नवघर एक चांगला धाटणीचा संघ आहे परंतु यंदाच्या हंगामामध्ये या संघाने भरपूर मोठा संघर्ष केलाय. खरं तर प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहेत आणि आतापर्यंत या संघाचा जर परफॉर्मन्स यंदाच्या हंगामामध्ये जर पाहिलं ना तर नावाला शोभणारा राहिलेला नाही आहे परंतु या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांना कमबॅक करावा लागेल. या संघाकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. खुल्या गटामध्ये देखील या संघातील अनेक खेळाडू खेळलेत. अक्षय सोडी यांना देखील तुम्ही पाहता. खरं तर खुल्या गटामध्ये त्याने देखील आपल्या नावाची छाप सोडली आहे परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये देखील आपल्या गावासाठी त्याचं देखील भरपूर मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि आज खरं तर त्याला संघाला लीड करायचं आहे या मॅचमध्ये. चला बी फास्ट, जास्तीचा वेळ खर्च करू नका. जितू पॅकर्स नवघर संघ आतापर्यंत 14 मिनिटे सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुम्ही खर्च केलेली आहेत. अजून जास्त तुम्ही वेळ या मॅचसाठी खर्च करू नका. सो प्लीज लगेच सामन्याला सुरुवात करा. हो यावेळेस पाहिलं तर मोठा फटका केल्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतायत परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. प्रयाग माईच्या बॅटमधून हा चौकार येतोय. धवलच्या पहिल्या चेंडूवरती ते मोठा फटका पाहायला मिळतोय. खरं तर इथून जर पाहिलं तर कमबॅक करणं फार गरजेचं आहे परंतु धवलच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय आणि सरळ 4 धावांसाठी हा फटका पाहायला मिळाला. धवल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मोठा फटका, चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, इट इज आउट ऑफ द पार्क, सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हाफ ट्रॅकर होता, अर्ध्या विकेट वरती या चेंडू थोडासे बॅकफुटला गेले आणि तिथून चेंडूला पुल केला आणि पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज प्रयाग माईच्या बॅटमधून. या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग माली ब्रदर्सने या मॅच मध्ये खरं तर केलेले आहे. प्रयाग माली काय फटका खेळलाय आणि तदनंतर पाहतच राहिला, काय आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये, अगदी कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. कमी गतीने हा चेंडू टाकलाय, फटका फसलाय, चेंडू बराच काल हवेत, फिल्डर डाऊन द बॉल, कॉलिंग इथे चांगली केली नव्हती परंतु अखेर झेल अक्षय सोनीनं टिपलाय, फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा औदार्य फलंदाज प्रयाग माईनं केला होता परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि अक्षय सोनीच्या माध्यमातून कमालीचा झेल तुम्ही पाहू शकता. खरं तर कॉलिंग नव्हती आणि तदनंतर अक्षयनं हा झेल टिपला. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचं. कल्पेश सापटे फॅम टीम, ज्ञानेश्वर स्मृती, साईनाथ अर्नाला आणि वीर बजरंग कारिवली या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना प्रेम पाटील या फलंदाजाला तुम्ही पाहताय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 57 धावा या मॅच मध्ये. खरं तर जबरदस्त फलंदाजीचं आकलन आतापर्यंत फलंदाजांनी केलेले आहे. चौकार आणि षटकारांची सरबत्ती या मॅच मध्ये, अगदी जर पाहिलं तर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडलाय. कमालीची बॅटिंग केलेली आहे फलंदाजानं परंतु इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. येणारे चेंडू देखील चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील गोलंदाजांना. कमी गतीने हा चेंडू टाकलाय, लाईन लवकर पिक केली, आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा ठोकलाय दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कमी गतीने हा चेंडू टाकला होता, अगदी चेंडूला लॉफ केला. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. अगदी जर पाहिलं तर प्रेम पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आला. पहिल्या चेंडूचा तो सामना करत होता आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका त्याच्या बॅटमधून या मॅच मध्ये. चला दोन्ही संघांना लास्ट ऑफिशियल कॉल. कल्पेश सापटे फॅम टीम, ज्ञानेश्वर स्मृती, साईनाथ अर्नाला आणि वीर बजरंग कारिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. कारण सातत्याने या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सूचना देतोय, आपण येत नाही, या लवकर या टॉस करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. धवलला तुम्ही पाहताय, स्ट्रायकिंग एंडला प्रेम पाटील. यावेळेस पाहिलं तर खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला चेंडूला खेळलेत, अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आलाय, थोडीशी मिस्टेक केली, बॅकअप चांगलं केलंय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा, तिसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का आणि 3 धावा इथे पूर्ण. खराब फिल्डिंग पाहायला मिळते. जितो पॅकर्स नवघर संघाची या मॅच मध्ये जिथे 1 धाव होती ना तिथे 2 धावा आणि अखेर तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावपाच्या स्वरूपात या मॅच मध्ये भावेश माली बाद होतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 66 या कड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही पाहताय जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ या मॅच मध्ये भावेश माई बाद झालाय, त्याच्याही बॅट मधून धावा आलेत. यावेळेस पाहिलं तर आयुष आलेत मैदानावरती परंतु प्रेमच्या बॅट मधून हा स्ट्रोक पाहायला मिळते. लॉंग ऑनला खेळले होते, सेकंडचा कॉल केला आणि ते दुसरी धाव पूर्ण करत असताना फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. थँक्यू. परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावबाच्या स्वरूपात ती विकेट मिळाली, फलंदाज बाद झाला. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 67
या आकड्यावरती आणि 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. कल्पेश सापटे फॅम टीम, ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला आणि जय बजरंग वीर बजरंग कारिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला संघाचा कॅप्टन आणि वीर बजरंग कारिवली संघाचा कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. खरं तर यानंतर आपला सामना असणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर आपल्या टेलिव्हिजन सेटवरती खूप चांगलं टेलिकास्ट पाहता. कल्पेश सापटे आणि सुनील पागी फॅम टीम, ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे आणि वीर बजरंग कारिवली संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं आहे टॉस करण्यासाठी. यानंतर आपल्याला सामना असणार आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहताय त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR ट्रॉफी 2025चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा पर्व 16वा आणि 16वा पर्वामध्ये जर पाहिलं तर रजनी स्वरूपात या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या आईच्या क्रीडांगणावरती एक लाजवाब क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी TR स्पोर्ट्स नागले या संघाचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी अवधीमध्ये या स्पर्धेचं आयोजन या संघाने या मैदानावरती केलेलं आहे आणि तन मन धन या स्पर्धेसाठी अर्पण केलेलं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. कल्पेश सापटे आणि सुनील पागी फॅम टीम, ज्ञानेश्वर स्मृती अर्नाला आणि वीर बजरंग कारिवली संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. लास्ट ऑफिशियल कॉल असेल. वेळेची दिरंगाई मित्रांनो प्लीज करू नका, कारण आपण रजनी क्रिकेट खेळतोय आणि रजनी क्रिकेटमध्ये वेळेला फार महत्त्व आहे. खरं तर रजनी क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळणं आणि नियोजन करणं यामध्ये जर पाहिलं तर भरपूर साम्य आहे आणि त्यामुळे जर पाहिलं ना तर तुम्ही लवकर या टॉस करण्यासाठी, कारण आयोजकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते या क्रीडा स्पर्धेसाठी. खरं तर इतकं सुंदर मैदान आहे ना की कोणाला देखील मोह आवरणार नाही या मैदानावरती. प्रत्येकाला वाटेल मी खेळावं. अगदी जर पाहिलं तर नन्ना मुन्ना त्या मैदानावरती धावतोय खेळतोय, त्याला देखील मोह आवरत नाही आहे. अगदी तो लहान आहे परंतु त्याला देखील वाटतं मी देखील खेळावं या मैदानावरती आणि त्याला देखील तुम्ही पाहताय आपल्या मैदानावरती. आणि तेच दृश्य युसेन लाईव्हने देखील टिपल्या. रुपेश ठाकरे काय जबरदस्त टेलिकास्ट करतायत आणि त्या ठिकाणी नंदा मुन्ना एक छोटासा मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो मैदानावरती दाखल झाला आणि त्याला देखील ठाऊक आहे आता सामन्याला सुरुवात होते आणि तो देखील बाजूला जातोय. या ठिकाणी रोशनजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे, त्यांचा देखील आभार. जबरदस्त आयोजन नियोजन गणेशदादा पाटील, तन्मय पाटील, अंकित पाटील, सर्वेश पाटील, निशांक पाटील, कुंदनजी पाटील, जबरदस्त सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी. मोनिश पाटील, भावेश ठाकरे सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं तर कार्य केलेलं आहे. अनेक यशस्वी क्रीडा स्पर्धा त्रिमूर्ती ग्रुप नागले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील पाटील यांना कोण विसरणार आहे. खरं तर एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत आणि मोनिश पाटील यांना देखील तुम्ही पाहताय आयोजकांच्या भूमिकेमध्ये. गणेशजी पाटील सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचं टॉस करण्यासाठी, कारण या ठिकाणी आपण सामन्याला सुरुवात करतोय आणि समालोचन कक्षामध्ये आमचे दोन दिग्गज समालोचक. एका बाजूला जर पाहिलं तर पालघर भूषण आमचे जवळचे मित्र प्रमोदजी शेडके सर आणि एका बाजूला पालघर जिल्ह्यातील नामवंत समालोचन. खरं तर या परिसरातील प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांचा आपण आवाज सातत्याने ऐकतोय असे हेमंतजी पाटील सर देखील आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत. चांगलं समालोचन निशांतचं आपल्याला ऐकायला मिळालं आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले आयोजित TR चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ही मॅच आपण बघतोय जय ब्राह्मणदेव भाटाली विरुद्ध जितू पॅकर्स नवगड फायंदर या दोन टीम मध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि एक मोठं टार्गेट सेट केलेलं आहे. जवळ 68 रनचं हे टार्गेट आहे. मॅचला होते सुरुवात. म्हणजे समवेत समालोचन कक्षामध्ये
समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत प्रमोद शेडगे, पालघर भूषण, ज्यांचा आवाज पहिल्या मॅच मध्ये आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकला. पुन्हा एकदा त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रत्येक समालोचकाला संधी या रजनी क्रिकेटमध्ये दिलेली आहे. TR चषक साठी पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाजी मार्कवर पंकज. हो, फोर्स केलाय बॉलला, लॉंगॉनचा फिल्डर येतोय फ्रेम मध्ये, चांगला कॅच, पहिलेच बॉलवर विकेट मिळतोय. गोलंदाज पंकज याला, फलंदाज अक्षय सोनी इज आउट. बिग विकेट मिळालेली आहे ती जय बामनदेव भाटाला टीमला. धावांचा पाठलाग करताना आपण पाहतायत अक्षय सोनीचा हा प्रयत्न खूप चांगला होता, परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. प्रयाग आला आणि अशक्य ते शक्य करून दाखवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. हा मात्र अशक्य झेल होता, परंतु शक्य करून दाखवलं. प्रयाग आला, फार वेगाने आला होता, प्रेझेन्स ऑफ माइंड अप्रतिम पाहायला मिळाला, झुकला आणि त्यानंतर 100% देत असताना पाहायला मिळतोय प्रयाग. एक्सलंट कॅच, अप्रतिम जबरदस्त कॅच आपण बघितलं. आमचं जे छोटंसं सोहोम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्या समोरच हा कॅच टिपला होता. त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं, क्लिनिकमध्ये जर आपण बघितलं तर डॉक्टर नरेंद्र गिरी सध्या MBBS डॉक्टर आहेत. कालच्या दिवसापासून आहेत ते, कालसुद्धा ते उपस्थित होते. हा बॉल बघितला ऑफस्टमच्या बाहेर आणि त्यांचासुद्धा भरपूर सपोर्ट आहे ही टुर्नामेंटसाठी. डॉक्टरांचा आपण बघितला KPL मध्ये भरपूर फायदा झाला होता या सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे, बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. आस्किंग रन रेटचा जर आपण विचार केला तर 17 पेक्षा जास्त आस्किंग रन रेटनी बॅटिंग करायची आहे. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर बॉल होता आणि बॅटिंग रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल. आमचे पंच आहेत. पंकजचा हा बॉल आणि फेर डिलिव्हरी, थोडंसं पाऊल पुढे टाकलं होतं या ठिकाणी बॅटर सनी याने, त्यामुळे दुसरा वाईट पकडला जाईल, रिच वाईट पकडला जाईल आणि रिव्ह्यू जो आहे तो लॉस झालेला आहे बॅटिंग करणारी टीमचा. पंकज माली पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ऑफ द विकेट, आपटून टाकलाय. काय जबरदस्त बाउन्सर, तिखट बाउन्सर ज्याला म्हटलं जाते. मात्र हा वाईटचा इशारा पंचांचा, 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा होतोय. म्हणजे एक एक्स्ट्राच्या रुपयाने धाव ऍड होईल आणि खातं या ठिकाणी आव्हानतेच्या रुपयाने खोललं जाते ते जितू पाकर नवगा टीमचं. जबरदस्त बाउन्स मिळाला होता. पंकज यासाठीच ओळखला जातो आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर अशा प्रकारचे बाउन्स मिळाल्यानंतर थोडीशी जोखीम पत्करणारे चेंडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एक परफेक्ट बाउन्स तर होता, परंतु अवाक्याच्या बाहेर यावेळेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे वाईटचा बॉल आपण पाहू शकतात. पंकज हो, या वेळेला बघितला हा सुद्धा थोडासा बाउन्सर जरूर होता, मात्र जेवढा बाउन्सर असायला पाहिजे तेवढा बाउन्सर होता. चांगली गोलंदाजी पंकज, काय जबरदस्त गती निर्माण करतो या षटकामध्ये, चांगल्या गतीने गोलंदाजी करताना दिसतो आणि बाउन्सर सुद्धा चांगले टाकताना दिसतोय पंकज. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर खूपच खराब सुरुवात झालेली आहे, मोठं टार्गेट चेस करायचं आहे, मात्र धावा येताना दिसत नाहीयेत. ऑफस्टमच्या बाहेर ह्या वेळेला पुन्हा एकदा सोडून दिलेले आहे. पाऊल जर तुम्ही पुढे टाकलं तर दुसरी जी वाईटची रेषा आहे ते बघितली जाईल. सोडला जातोय हा बॉल आणि हा येतोय डॉट बॉल. जबरदस्त रिदम सहित गोलंदाजी करताना लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. पंकजची एफर्ट घेतलेले आहेत या गोलंदाजाने आतापर्यंत या बॉलमध्ये. आउटसाइड एज बॉल जातोय शॉर्ट हँडमॅनच्या दिशेने, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. बॅटच्या रुपयाने पहिली धाव या ठिकाणी जितू पाकर टीमला मिळताना दिसते आणि टीमचं टोटल जाते 2 वर. चांगली गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये कशी पॉवरफुल गोलंदाजी करायची, फलंदाजाला कसं जकडवून ठेवायचं हे पंकज अनेक मैदानात दाखवून देत असताना पाहायला मिळतोय. एक ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. भरवशाचा गोलंदाज, लाईन त्या लेनचा राजा पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने पंकज. हो, यावेळेला अपील लेग बिफोरची, पंचांनी सांगितलं की नाहीये, लेग बायचा इशारा. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल केला होता, एक सिंगल कंप्लीट केलेली आहे लेग बायच्या रुपयाने.
1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचलेलं आहे स्कोर बोर्डवर 3 रन. ओव्हरची होते समाप्ती. काय जबरदस्त षटक टाकलेला आहे. 68चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकात आपण अटॅकिंग मोडमध्ये आलो तर कदाचित पंकजवर दबाव वाढेल आणि षटकार चौकारांची भाषा बोललो तर आपल्याला या सामन्यामध्ये जरूर हबी होता येईल, परंतु तसं काही घडलं नाही आणि तिथे पंकज आणि प्रयागचं दोन्ही खेळाडूंचं मी कौतुक करेन पहिल्या षटकासाठी. खरोखरच जबरदस्त षटक टाकलंय आणि या मॅचवर पकड अगदी मजबूत केलेली आहे ती जय ब्रह्मदेव भाटाळे टीमने. भिवंडी परिसरामधून एक फॉर्मॅटमधली एक मोठी टीम म्हटली जाते जय ब्रह्मदेव भाटाळे टीम आणि या कामन परिसरामध्ये प्रथमच खेळण्यासाठी आलेली आहे आणि अतिशय चांगलं प्रदर्शन या पहिल्याच सामन्यामध्ये करताना दिसते आपल्याला ती जय ब्रह्मदेव भाटाळे टीम. बॉलिंग ट्रॅकवर समोरच्या एंडकडून बॉलर येतोय, उमंग येतोय. उमंग आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. 68 धावा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं. 59 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं होतं आणि या सामन्यामध्ये आपण पाहतायत म्हणजे धावा येत आहेत या रात्रीच्या वेळेस सुद्धा आपण पाहू शकतात. कधी कधी आपल्याला पाहायला मिळतं 4 षटकांमध्ये 40, 4 षटकांमध्ये 45, परंतु या खेळपट्टीवर धावांचा बोलबाला आतापर्यंत राहिलाय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उमंग आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. जय ब्रह्मदेव भाटाळे टीम यंदाचा जर आपण फॉर्म पाहिला या खेळाडूंचा या संघाचा तर अतिशय चांगल्या पद्धतीने आतापर्यंत मॅन इन फॉर्म संघ म्हणून जो ओळखला जातो, परंतु एका साईडला जितू पॅकर्स नवगड टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू नाही आहेत. इथून क्लीन बोल्ड अक्षय पाटीलला संधी होती ॲज अ कॅप्टन म्हणून चांगला रोल अदा केला नाही. क्लीन बोल्ड होत असताना फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. सुरुवात केलेली आहे. गोलंदाज उमंग यांनी बघितलं लेग थोडसा बाहेर कट झाला बॉल आणि क्लिंग बोल्ड आउट केलं. अराउंड लेग त्रिपुराचित्त बाद केलं ते फलंदाज अक्षय याला आणि आणखीन एक महत्वाची विकेट जाताना दिसते जितू पॅकर नवगड टीमची. सुरुवात खराब झाली होती. पहिल्या बॉलवर विकेट मिळाला होता. टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचा आहे. पुढील जो सामना आहे तो ज्ञानेश्वर स्फूर्ती अर्नाला विरुद्ध वीर बजरंग कारिवली या दोन टीम मध्ये आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी हजर राहायचा आहे. महत्वाची विकेट पहिल्या बॉलवर मिळाली तो अक्षय सोनी होता. कारिवली टीम कॅप्टन आपण या. वीर बजरंग कारिवली टीम कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. ऑन साइडला टक्कन आवाज आलाय परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का? यस डेफिनेटली. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. 6 रन. आक्रमक सुरुवात केलेली आहे विवेकने आणि याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल कारण मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. डेफिनेटली या सामन्यामध्ये विजयाचा झेंडा रोवायचा असेल तर तुम्हाला अशाच प्रकारची षटकारांची भाषा बोलावी लागणार आहे आणि विवेक आल्या आल्या दबावाला न जुमानता मी चांगला स्ट्रोक खेळू शकतो, षटकार मारू शकतो आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावर दबाव टाकू शकतो या षटकाराने दाखवून दिलं गेलं. विवेक पुन्हा एकदा सज्ज होईल. उमंग समोर साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. एक नंतर मेल शॉट. थर्ड मॅन नाहीये. थर्ड मॅनचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल तत्पूर्वी विवेक यांची रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब पाहायला मिळते. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर जितू पॅकर्स नवगड टीमची. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचा होता आणि बघितला पण बॉल पॉइंटच्या दिशेने गेला होता. मात्र तरी सुद्धा आपण बघितला तर 2 धावा मिळाल्या आणि ह्या ओव्हरमध्ये धावा येताना दिसत. पहिल्या बॉलवर विकेट आली होती मात्र त्यानंतर विवेक आला आणि विवेकने तो संघाचा धावफलक आहे तो थोडासा चालता ठेवलेला आहे. अप्रतिम जबरदस्त हा बॉल वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागते कारण भरपूर फलंदाज शफल होऊन खेळतात आणि अशा वेळेला जर तुम्ही ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करतात तर थोडंसं उजव्या हाताच्या फलंदाजाला कठीणही निर्माण होते आणि तोच बॉल आपण पाहू शकलात. ग्रेट डिलिव्हरी. गुड कमबॅक.
अगदी बरोबर, कारण या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एक सटीक यॉर्कर असायला पाहिजे, तुमच्याकडे एक बाउन्सर असायला पाहिजे, तुमच्याकडे एक स्लोअर वन असायला पाहिजे. हे जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही कमबॅक करू शकतो आणि या ठिकाणी कमबॅक केलेला आहे गोलंदाज उमंग याने. प्रशांत खरं या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपल्या या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. जे त्यांचे कॉलेज फ्रेंड आहेत प्रशांत खरं त्यांचे अंकित पाटील यांना आपण पाहत आहे, स्वप्नील पाटील आहेत. त्यानंतर भरपूर असे फ्रेंड सर्कल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते प्रशांत घरत यांना मी विनंती करेन की प्लीज आपण या. ISPL मध्ये ज्या खेळाडूची निवड झाली होती तर आपण पाहताय जबरदस्त हा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. खूपच कमी धावसंख्या आहे. पहिल्या आपण बघितलं दुसऱ्या ओव्हरपर्यंत 11 बॉलमध्ये फक्त 12 आलेले आहेत आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर उर्वरित 13 बॉलमध्ये 56ची आवश्यकता आहे. आव्हान कठीण जरूर झालेलं आहे, मात्र अशक्य नाहीये. मोठी फटकेबाजी करावी लागेल या ठिकाणी. अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला उमंगची ही ताकद बनली गेली. अचानक बाउन्स झाला आणि इथे सरप्राईज झाला फलंदाज. ग्रेट डिलिव्हरी. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. संघाची धावसंख्या 12 बॉलमध्ये आता विजयासाठी 56 रनची आवश्यकता. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि टॉस साठी जातील आमचे समालोचक मित्र निशांत पाटील. तर या ठिकाणी आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत. आदरणीय सन्माननीय जावेदजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या टॉस बॉक्समध्ये आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. खरं तर क्रिकेटची निमसित चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे असे व्यक्तिमत्व आपल्या टॉस बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉईन पाहिजे एका बाजूला 94 हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे या दोन व्यक्तिमत्वांचा अगदी लकी नंबर 94 आणि एका बाजूला TR असं आपण हे नाणं पाहतोय. हे नाणं जर पाहिलं तर आपण मान्यवरांच्या हातामध्ये देतोय. कॉईन स्पिन केला जातोय आणि ते टॉस जिंकलेला आहे वीर बजरंग कारवली संघाने. मान्यवरांना विनंती करते दोघांना शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपण छोटीशी एकदम इंटरव्ह्यू घेतोय कारण ऑनगोईंग मॅच सुरू आहे. कारवली संघ अभिनंदन. टॉस जिंकलेला आहे. महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळतायत अंडर फ्लड लाईट. तुम्ही या हंगामामध्ये भरपूर खेळलेत, परंतु या पालघर जिल्ह्यामध्ये नागले संघाची असलेली क्रीडा स्पर्धा तुम्हाला कशी वाटते आणि तुमचा निर्णय काय? आमचा निर्णय आहे बॉलिंग करू. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांचे आयोजन आहे, कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत? खूप छान वाटतोय. खेळण्यासाठी मजा येईल. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला. या ठिकाणी अर्नाला संघाचा कॅप्टन आहे. आपल्याला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे जर पाहिलं तर बॅटिंग करायची आहे. शेवटचा प्रश्न असेल, आयोजन कसं वाटतं? खरं तर पालघर जिल्ह्यामधील या विभागामधील हे पहिलं आयोजन आहे आणि त्रिमूर्ती ग्रुप नागले संघाने या मॅचसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. कसं वाटतं एकंदरीत? खूप मस्त वाटते कारण की एवढी लाईटमध्ये प्रथमच या पट्ट्यात एवढा चांगला सामना होतोय. 94ची स्पर्धा पण आम्ही पाहिली. खूपच एक देखण्यालायक आयोजन होतं आणि इथे खेळण्यासाठी सुद्धा मजा येणार आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी आमचे दिग्गज समालोचक असतील. धन्यवाद. धन्यवाद. निशांत पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. पायाचा गोड आवाज. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर 54 रनची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत सामना दूर चाललाय. नीरज हो ह्यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह. काय जबरदस्त अँगल बनवताना दिसतोय. थोडासा साईड आर्म गोलंदाजी करताना दिसतो हा गोलंदाज नीरज आणि बांधून ठेवलेला आहे. यावेळेला आपण बघू शकतो जितू पॅकर्स 90 टीमला आणि या मॅचवर पकड अगदी मजबूत ठेवलेली आहे ती जय बंबनदेव भाटाले टीमने. प्रथमच कमान परिसरामध्ये खेळण्यासाठी आलेले आणि काय जबरदस्त प्रदर्शन या मॅच मध्ये करताना दिसते. एक मोठ्या टीम समोर एक चांगलं प्रदर्शन जय ब्रह्मदेव भाटाले टीमचं. हा ट्रॅकर होता. पुल केला या बॉलला. बॉल जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगला कॅच. विकेट जाईल. आणखीन एक विकेट जाते ती जितू पॅकर 90 भाईंदर टीमची.
पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु अनसक्सेसफुल आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. त्या पद्धतीने राऊंड द विकेट आले, बाउन्स मिळाला होता परफेक्ट. यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला, परंतु तेवढी पॉवर जनरेट झाली नव्हती. उंची जास्तीत जास्त चेंडूने घेतली होती आणि त्यामुळे एक फिल्डरला सहज शक्य झालं. कॉर्डिनेशन अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळाला. गुड कॅच ऑफ क्वालिटी. यानंतर पियुष राजेश माळीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत भाटाळेवरून. त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर एक विकेट मिळालेला आहे नीरज झाला. नीरज पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ब्लॉकल मध्ये काय जबरदस्त बुंदा मारला होता. डिरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न. बॅकअपला कुठलाही फिल्डर नाहीये. 2 रन या ठिकाणी मिळतील. 2 रन कंप्लीट केलेले आहेत आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 16 रन 3 गडीच्या मोबदल्यात. 16 ऑन द बोर्ड आपण पाहताय. 16 रन. सिंगल डबलने प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्ट पडणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने पंकज, उमंग आणि नीरज या त्रिमूर्तींनी जी गोलंदाजी केले ते अतिशय वाखणीजोगे पाहायला मिळते. पुन्हा नीरज. आउटसाइड एज मोठा किनारा लागलेला आहे. बॉल गलीच्या दिशेने जातोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आपण बघितलं प्रमोद जास्तीत जास्त जर तर भिवंडी परिसरामध्ये जी गोलंदाजी लाईन ती गोलंदाजी लाईन जास्तीत जास्त व्हाईट यॉर्कर गोलंदाजी जास्त आपल्याला पाहायला मिळते. आणि भिवंडीचे गोलंदाज खरोखरच भावेश पवार जे पहिल्या ISPL मध्ये जो उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर नीरज. राऊंड द विकेट. चांगला फोर्सिंग शॉट. लॉंगांच्या वरून बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. सारंगसाठी षटकार. टीम फोर्स केलं होतं परिपूर्णतः आणि लॉंग ऑन क्लिअर करणारा हा धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. उशीर तर जरूर होतोय, परंतु इथून जर आपण पाहिलं सिच्युएशन आहे 23 रन झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 45 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 6 बॉलमध्ये 45 रन्स पाहायला मिळतील. विवेक आतापर्यंत चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो. हेमंत सर, नक्कीच मात्र इनिशियल ओव्हरमध्ये सुरुवात चांगली व्हायला पाहिजे होती, ती सुरुवात झाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्या आणि मागच्या ओव्हरमध्ये 11 आल्या. तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कमीत कमी 25 ते 30 यायला पाहिजे होत्या, तर एक नक्कीच या मॅचमध्ये असती. आता जर आपण बघितलं तर आव्हान कठीण नाही तर अशक्य झालेलं आहे, कारण 6 मध्ये 45 खूपच अशक्य आव्हान आहे. नक्कीच 6 बॉलमध्ये 45 रन्स प्रयत्न जारी आहेत दोन्हीही बॅटरच्या. एकाच साईडला आपण पाहिलं तर मिस्टर गणेशला पाहतायत. विवेक चांगली बॅटिंग करत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. थोडासा तग लावून राहिलाय, परंतु त्याला इतरत्र फलंदाजांनी सुरेख साथ दिली नाही खेळपट्टीवर आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा स्कोर कार्डवर जितू पॅकर्स नवघर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. मनगडाचा चांगला वापर केलाय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावतोय. दोन्ही फिल्डर मध्ये थोडीशी यावेळेला आपण पाहिली चकमक पाहायला मिळाली. कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं. इथून कॅच ड्रॉफ्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24. कुठलेही प्रेशर नाहीये सध्याचे ब्रह्मदेव पाटाले टीमवर आणि विकेट या ठिकाणी मिळू शकली असती जर पियुषने विकेटची हॅट्रिक घेतली तर राज कैलास पाटील यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. डेफिनेटली ह्या वेळेला ऊर्जा दिली जाते. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर होतं, परंतु काय चेंडूला खेळलं गेलंय. अप्रतिम. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मॅग्निफिसंट टायमिंग. आभाळाला सॅल्यूट करणारा हा षटकार. 6. बाउंडच्या बाहेर षटकारासाठी थोडासा उशिरा फटकेबाजी होताना दिसते. आज ज्यांचा वाढदिवस आहे या TR चषकचे प्रमुख आयोजक आहेत माननीय श्री गणेश बोरेश्वर पाटील यांचे सुपुत्र मितांश गणेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन या मैदानामध्ये होईल आणि याच मंचावर त्यांचा बर्थडे जो आहे वाढदिवस साजरा केला जाणार आहे. जबरदस्त बॅटिंग विवेकची आतापर्यंत पाहायला मिळते. 3 षटकारासहित गुड बॅटिंग करत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर 4 बॉल आणि 38 रनची आवश्यकता. परफेक्ट न्यू लुक शॉट, व्हॉट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट. परंतु इथे आपण पाहताय डिस्टन्स क्लिअर झालं नाही. फलंदाज बाद होताना असं वाटलं एका क्षणाला की बॉल हा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु इथे आपण पाहताय तेवढं डिस्टन्स क्लिअर झालं नाही. परंतु विवेकच्या एक खेळीचा चांगला तर आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला गणेश आपण पाहू शकतायत फलंदाज बाद. नो लुक शॉट भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. तो शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, मात्र डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये अतिशय चांगला कॅच घेतला आणि विकेट जाते. हे बघितलं आपण, काय जबरदस्त शॉट. मनगटाच्या सायने हा फटका खेळला होता. औपचारिकता फक्त 3 बॉल शेष आणि धावसंख्या आहे 38. मितांश गणेश पाटील यांचा हा आज दुसरा वाढदिवस आहे आणि त्यांचं आगमन त्यांच्या घरातली फॅमिली सुद्धा येताना दिसते. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहेत. गणेश पाटील यांच्या पत्नी सुद्धा असतील, त्यांच्या घरातली सर्व फॅमिली आलेली आहे या क्रीडा नगरीमध्ये. TR चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओ यावेळेला एका हाताने हा फटका ठोकलेला आहे वाडिश डावांच्या दिशेने आणि हा बॉल हातातून निसटून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. काय या 6 रन्स षटकार. बघितलं ऋषभ पंतच्या अंदाजामध्ये हा फटका खेळला होता. षटकार. ॲब्सोल्युटली राईट. ह्या वेळेला आपण पाहताय ज्या पद्धतीने अंदाजामध्ये खेळला गेला अहमदच्या बॅटमधून हा षटकार आणि नारी शक्तीचं सुद्धा षटकार आणि यावेळेला स्वागत केलंय संपूर्ण महिला वर्ग. पाटील परिवार आपण पाहू शकताय उपस्थित झालेले आहेत. या नारी शक्तीला सलाम. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. पहा कमबॅक कसं करावं हे लगेच जाणत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज मिस्टर पियुष. नक सुद्धा आहे आणि मितांश जो छोटासा चिमुकला आहे 2 वर्षाचा, आज त्याचा दुसरा बर्थडे आहे आणि त्याचा वाढदिवस या मुख्य मंचावर TR चषकमध्ये आपण साजरा करणार आहोत. त्यामुळे सर्व फॅमिली मेंबर्स आलेले आहेत. गणेश पाटील यांचे फटका तर चांगला आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी येतोय आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती जय बामनदेव भाटाले टीमने. कॉंग्रॅच्युलेशन जय बामनदेव भाटाले टीम. या कामन परिसरामध्ये प्रथमच आले जय बामनदेव भाटाले टीमाने. काय जबरदस्त सुरुवात या कामनच्या भूमीवर त्यांनी केलेली आहे. 68चं एक मोठं टार्गेट ठेवलं होतं, मात्र हे